जपानने भारतीय आंब्यांना नकार दिलाय। हो, 2026च्या आंबा सीझनमध्ये भारतातून जपानला जाणाऱ्या ताज्या आंब्यांच्या आयातीवर जपानने प्रभावीपणे बंदी घातली आणि त्यामुळे हापूस, केसर, लंगडा आणि बगनपल्लीसारख्या भारतीय आंब्यांच्या शिपमेंट्स पूर्णपणे विस्कळीत झाल्या। पण हा फक्त व्यापाराचा विषय नाहीये, कारण भारतासाठी आंबा ही ओळख आहे आणि हजारो शेतकरी आणि एक्सपोर्टर्सच्या उत्पन्नाचा आधार आहे। जपानला भारताने फ्रेश आणि प्रोसेस्ड मँगो प्रोडक्ट्स मिळून असे एकूण जवळपास $1.54 मिलियन निर्यात केली होती। त्यात केवळ केसर आंब्याची निर्यात जवळपास $0.2 मिलियन इतकी होती। म्हणजे जपान हा भारतासाठी सर्वात मोठा मार्केट नसला तरी तो एक प्रीमियम आणि हाय व्हॅल्यू मार्केट मानला जातो। भारताच्या सर्वात मोठ्या मँगो एक्सपोर्ट डेस्टिनेशन्स मध्ये अमेरिका, UAE, ब्रिटन, नेदरलँड्स आणि सौदी अरेबिया यांचा समावेश होतो। पण जपानचं महत्त्व वेगळं आहे, कारण जपानमध्ये क्वालिटी स्टँडर्ड्स अत्यंत कठोर आहेत आणि आता हाच मुद्दा भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरतोय। मार्च 2026 मध्ये जपानी प्लांट क्वारंटाईन अधिकाऱ्यांनी भारतामधल्या मँगो ट्रीटमेंट फॅसिलिटीजची तपासणी केली आणि या तपासणीत फ्युमिगेशन आणि डिसइन्फेक्शन प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आढळल्या। सोप्या भाषेत सांगायचं तर परदेशात फळं पाठवण्यापूर्वी त्यांच्यावर विशेष प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे त्यात कीटक, अळ्या किंवा रोग राहणार नाहीत। पण जपानी अधिकाऱ्यांना भारतामधल्या ट्रीटमेंट स्टँडर्ड्समध्ये कमतरता दिसली आणि त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।